आजही आपण 21 वर्षानंतर मला इथं बोलवलं म्हणून मला त्या आठवणी जाग्या झाल्या, म्हणून मी त्यावेळेचा क्षण आपल्याबरोबर शेअर केला. परंतु गेल्या 21 वर्षाच्या सेवेमध्ये विचार करत असताना अनेक चढ उतार आले. ते प्रत्येकाच्या जीवनात येतात, कोणत्याही प्रोफेशनमध्ये येतात. विद्यार्थी म्हणून येतात, पालक म्हणून येतात, नोकरदार वर्गाला येतात, उद्योजकांना येतात, शास्त्रज्ञांना येतात, राजकीय व्यक्तींनाही येतात. परंतु चढ उतारावरती झाल्यानंतर चढ आला की थांबायचं आणि उतार आला की घसरत जायचं. जर ही परिस्थिती आपण ठेवली तर परिस्थितीशी आपण झुंज देऊ शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही. हा निश्चित मेसेज माझ्या 21 वर्षाच्या किंवा माझ्या टोटल वयाच्या जेवढे काय माझं वय झालेलं आहे त्या जीवनामध्ये मी पाहिलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस चढ उतार येतात त्यावेळेस वाहत जायचं नसतं, आणि वाहत जाणं हा सर्वात मोठा धोका आहे. आज आपण 21व्या शतकावर ज्यावेळेस बोलतो, चौथ्या क्रांतीची नांदी आपण ज्याला बोलतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, या युगामध्ये नोकऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात गदा आलेली आहे असं आपण म्हणतो. विचार करा, 18व्या शतकात सुद्धा पहिली इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस सुद्धा हाच प्रश्न होता की नोकऱ्या जातील, लेबरचं काय होणार. नंतर दुसरी इंडस्ट्रियल आली, त्यावेळेसही सांगितलं की आता ऑटोमेशन होईल, आता पूर्णपणे शेती उद्ध्वस्त होईल. तिसरी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन कम्प्युटरची आली, त्यावेळेस सांगितलं गेलं की आता माणसाची गरजच राहिली नाही. आणि आता चौथी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस आपण म्हणतो की आता माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षाही मशीनची बुद्धिमत्ता पुढे गेली असल्यामुळं माणसाचं एक्झिस्टन्स राहील की नाही हाही प्रश्न आपण सध्या विचार करतोय, भेडसावतोय. कदाचित कम्प्युटर्स, IT, AI याच्यामुळे बुद्धिमत्ता वाढली असेल. प्रश्न बुद्धिमत्तेचा नाही आहे. आज सर्वांना पडणारा प्रश्न आहे तो बुद्धिमत्तेपेक्षाही आपल्यामध्ये विवेक आहे का याचा. ज्ञान आहे का माहिती आहे, आणि माहिती आणि ज्ञान जर असेल तर विवेक आपल्याकडे आहे का. कारण माहिती तर आज आपल्या सगळ्याच्या मोबाईल फोनवरती आहे. आपल्याला जर आठवत असेल, आमच्या लहानपणी असतील, आमच्या अगोदरच्या पिढ्या असतील, त्यावेळेस बघितलं ज्ञान घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी ग्रंथालयामध्ये जायचं, तिथं पुस्तक वाचायचे, शिक्षकाबरोबर चर्चा करायची. एखाद्या गोष्टीचा रेफरन्स किंवा अभ्यास करायचा असेल तर कोणतं पुस्तक वाचायचे हे शिक्षकांना किंवा जे शिकलेले आहेत त्यांना विचारायचं. मग ते पुस्तकाला अवेलेबल आहे की नाही ते बघायचं, लायब्ररीत जायचं, ते शोधायचं, त्याच्यातला पर्टिक्युलर तो टॉपिक त्याच्यावरती वाचायचं आणि त्याच्यानंतर माहिती घ्यायची. हा प्रवास असायचा. एवढे कष्ट फक्त माहिती घेण्यासाठी असायचे. गावागावात न्यूजपेपर नव्हते, लायब्ररीज नव्हत्या. शाळेमध्ये जे शिक्षक सांगतील किंवा आपले जे पाठ्यपुस्तक असतील याच्यापुढे आपल्याला अभ्यासाचं वेगळं काही वातावरण नव्हतं. आज जगातली सर्व माहिती, फक्त जगातलीच नाही, अनेक शतकानुशतके याची माहिती किंवा पुढं काय होईल याची शक्यता हे आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतं, स्मार्टफोन. आणि एवढी माहिती आपल्या खिशामध्ये असतानाही आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. तर ते का? माहितीसाठी नाही, माहिती तर भरपूर आहे. ज्ञानासाठी नाही, ज्ञान आपल्याला आपल्या गुगलवरती, मोबाईलवरती क्लिक केलं किंवा आता ChatGPT पासून AIचा वापर केला की ज्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतात, पण ज्ञान पण भेटतं. मग अशा परिस्थितीमध्ये जन जी असतील किंवा आता नवीन जन अल्फा असेल किंवा त्याच्या अगोदरचे जनरेशन असेल, यांनी करायचं काय? तुमच्या माझ्यासमोर प्रश्न पडतो, यांच्या नोकऱ्या जातील. याच्या अगोदर 3 इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन झाला, त्यावेळेस कुणाच्या नोकऱ्या गेल्या नाही, नोकरीचं स्वरूप बदललं. आजही तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्ञान घेण्यासाठी जी धडपड करावी लागत होती ती आता करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या पॉकेटमध्ये अवेलेबल आहे. माहिती गोळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या फिंगर टिप्समध्ये अवेलेबल आहे. मग माहितीची गरज नाही, ज्ञान गोळा करण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागत नाहीत. पण
या मशीनमध्ये, AI मध्ये विवेक कुठं आहे? हा विवेक कुठेतरी लपून बसलेला आहे, कुठेतरी आढळून बसलेला आहे, आणि ते विवेकाची पोकळी निर्माण झालेली आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. इमॅजिन करा, रात्रीचे 11 वाजलेत. अमरावती असेल, नागपूर असेल, नागालँड असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, पॅरिस असेल, लाईटी बंद झाल्यात, सगळेजण झोपलेत. खेडेगाव असेल आणि त्या बेडवरती तरुण मुलं मुली पडलेले आहेत. निळसर रंगाची छाप आपल्या चेहऱ्यावरती दिसते आहे, ते मोबाईल ओपन करून, आणि मोबाईलवरती आपला अंगठा चालू आहे स्क्रोल करण्यासाठी. इन्स्टा असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, स्क्रोल, हसतो, काहीतरी जोक असतो, स्क्रोल, राग येतो, अनएम्प्लॉयमेंट, स्क्रोल, कोणतरी नट नट येते, एकदम चांगलं श्रीमंत, मत्सर वाटतो, आईवडिलांसारखं येतो, त्याच्याकडे गाडी दिसते, कुटुंबावर बंगला दिसतो. प्रश्न पडतो, मी कुठं आहे? माझा मार्ग तर चुकला नाही ना? मी कुठं कमी पडतोय? लगेच माझं कंपॅरिझन सुरू होतं. पुन्हा बरोबर, मोठ्या गाडी बरोबर, हिरो हिरोईन बरोबर, फोटो जे खूप चांगले आहेत, सुंदर आहेत, अत्यंत अट्रॅक्टिव्ह आहेत, त्याच्याशी कंपॅरिझन होतं. आणि त्या मोमेंटला आपल्यामध्ये न्यूनगंड सुरू होतो. आज सर्वात मोठा धोका तरुण पिढीला आणि आई वडिलांना सतावत असेल तर आत्ताच्या पिढीमध्ये तयार झालेला हा न्यूनगंड आहे, आणि सर्वात मोठा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. मग याच्यावरती अनेक वेळेस बोललो तर जनजी आळशी आहे, मोबाईल शिवाय त्यांना कळत नाही, रिअल वर्ल्ड कळत नाही, यांना माणूस म्हणून जगण्याची आवश्यकताच वाटत नाही, ते वेगळ्याच विश्वात राहतात, अशा प्रकारचं क्रिटिसिझम केलं जातं. आणि ते मला वाटतं योग्य नाही. आपण डिजिटल युगात राहतो, मोबाईल पासून दूर जाण्याची गरज नाही, पण कुठंतरी चुकतोय, तो कुठं चुकतोय हे बघण्याची गरज आहे. आणि म्हणून गरज कशाची आहे? तर ह्या युगामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्क्रोल करता, ज्याच्यामुळे तुम्हाला न्यूनगंड तयार होतो, तर ते अंडरस्टँड करण्याची, अप्रिशिएट करण्याची गरज आहे. हा जर न्यूनगंड तयार झाला, तुम्ही कम्पेअर करताय कुणाशी? रील मधल्या असलेल्या हिरो हिरोईनशी, रील मध्ये असलेल्या फोटोशी. जो फोटो काढलाय सर्वात चांगला आहे, सुंदर आहे, तो एक फोटो रीलवर येण्याच्या अगोदर कमीत कमी 5, 50, 25 वेळेस क्लिक केलेला आहे, त्याला डेव्हलप केलेलं आहे, आणि फक्त चांगली बाजू, सर्वात चांगली बाजू आपल्या समोर आलेली आहे. ते 50 फेल झालेले प्रयत्न मात्र तुमच्या समोर आलेले नाहीत. अत्यंत चांगला विनोद आहे, त्याच्यावरती आपण हसतो, मनातून कळकळून असतो, पण तो तसा डायलॉग टाकण्याच्या अगोदर, डायलॉग बोलण्याच्या अगोदर, तो फेकण्याच्या अगोदर त्यांनी कधी 100-200 वेळा त्याची प्रॅक्टिस केलेली, वर्षानुवर्षे केलेले, ते फेलियर्स आपल्या समोर येत नाहीत. आपल्या समोर फक्त सक्सेस दिसतं. कदाचित त्याच भाषेत वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर आज मी तुमच्या समोर एक वरिष्ठ संधी अधिकारी म्हणून दिसतो. मला बऱ्याच उपमा दिल्या गेल्या, मला वाटत त्यासाठी कोणत्याही उपमेचं मी लायकी नाही आहे, परंतु ज्यावेळेस मी यशस्वी झालो 2005, त्याच्या अगोदर पासून, म्हणजेच 1997, 1998, 1999, या 3 प्रयत्नामध्ये मी फक्त इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकलो होतो. यशाने अपयशाने खचून गेलो होतो. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारखा विचार करताना हा विचार केला की नाही, आता 2000 आपण इंटरव्ह्यू झालो, सिलेक्शन नाही झालं, म्हणून आपल्या हातात काहीतरी असावं, म्हणून विचार करून परत MPSC दिली 2000ची, आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003ला लागला. 4 वर्षे त्याच्यामध्ये गेली. आज कदाचित त्याच्यावरती विचार होऊ शकतो की ते योग्य होतं, अयोग्य होतं. आणि मग 2003ला रिझल्ट लागल्यानंतर मधल्या काळामध्ये मी लेक्चरशिप पण केली, वेगवेगळ्या नोकऱ्या पण केल्या, आणि 2004चा अटेम्प्ट देऊन फायनल सिलेक्शन झालं. तर आज फक्त सक्सेस दिसतंय. याच्या पाठीमागचे फेलियर्स, अपयश, याचा अभ्यास आपण कधी करणार आहोत का?
आणि ते अभ्यास जर केलं, कारण आज कदाचित माझा फोटो तुमच्या समोर येत असेल, तुम्ही बघण्याचा प्रयत्न करत असेल, मीडिया छापत असेल, काही व्यक्ती बोलत असतील, कुणी चांगलं बोलत असेल, कुणी वाईट बोलत असेल, तर यश याच्या अगोदर अपयश यायलाच पाहिजे याची गॅरंटी नाही, आवश्यकता नाहीये. पण अपयश आलं आणि तुम्ही जर माझ्याशी कम्पेअर करायला लागले, त्या हिरोईनशी कम्पेअर करायला लागले, बिलियनरशी कम्पेअर करायला लागले, आणि तो न्यूनगंड आला आणि त्या न्यूनगंडावरून आपण चुकीचे निर्णय घेतले, तर ते मात्र शोकांतिका या समाजाची ठरेल, तरुण वर्गाची ठरेल. आणि ती शोकांतिका आपल्या सर्वांना होऊन द्यायची नाही, यासाठी हा संवाद करणार आपल्या समोर आलेलो आहे मी.